जगातील दुर्मिळ वृक्षांमध्ये गोरख चिंच या झाडाची गणना होते। मूलतः आफ्रिका खंड, अरबी द्वीपकल्प, मादागास्कर या भागात आढळणारी ही वृक्ष प्रजाती अरब आणि आफ्रिकन लोकांनी भारतात आणली। बॉम्बेकेसी कुळ असल्यामुळे या वृक्षाला बाओबाब, तर माकडांना याची फळे आवडत असल्यामुळे मंकी ब्रेड ट्री असे या झाडाला म्हटले जाते। याचे शास्त्रीय नाव आहे ॲडेस्नोनिया डिजिटाटा। 18व्या शतकात फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञ मायकेल ॲडसन्सने या वृक्षाचे वर्णन केल्यामुळे त्याच्या समानार्थ शास्त्रीय नावातील वंशाचे नाव ॲडेस्नोनिया आणि हाताच्या बोटासारख्या खंडावरून जागतिक नाव डिजिटाटा असे देण्यात आले। भारतात या झाडाला गोरख इमली, गोरख आमली, रुखडो, ब्रह्मलिका असे संबोधले जाते। महाराष्ट्रात हा वृक्ष गोरख चिंच नावाने ओळखला जातो। यातील गोरख हा शब्द गोरक्षिक शब्दाचा अपभ्रंश दिसतो, तर फळ चिंचेप्रमाणे आंबूस म्हणून चिंच ही उपाधी दिलेली आढळते। या झाडाची उंची 50 फुटांपर्यंत होत असून हा पानगळी वृक्षात मोडतो। झाडाचा बुंदा फारच मोठा असून खोडाचा परीख 100 फुटांपर्यंतही असतो। झाडाची साल गुळगुळीत व करडी असते। पाने हस्तकृती संयुक्त, लांब देठाची आणि मोठी दले असलेली असतात। याचे फूल साधारणतः 15 सेंटीमीटर व्यासाचे, रंगाने पांढरे, कक्षस्थ व लोंबते असते। त्यांना मंद सुवास असतो। फूल गळून तेथे जे फळ येते ते आकाराने दुधी भोपळ्यासारखे किंवा नारळासारखे असते। फळाची साल मखमली लवदार असून वजन साधारणतः 1.5 किलोपर्यंत असते। फळातला गर चवीला चिंचेसारखा असतो आणि त्यात व्हिटॅमिन सी ची मात्रा भरपूर असते। गराची सरबत अतिशय शीतल असून शरीरातला दह आणि तृष्णा कमी करते। दमा, अतिसार आणि आव पडणे इत्यादी विकारांवर ते गुणकारी आहे। फळाप्रमाणे झाडाची साल व लाकूड अत्यंत उपयोगी आहे। खोडाच्या अंतरसालापासून मजबूत दोर व गोंडपाट तयार केले जातात। आंतरसाल उत्तम टिकाऊ असल्यामुळे त्याचा वापर ब्राऊन पेपर तयार करण्यासाठी होतो। झाडाचे लाकूड हलके असल्यामुळे गुजरातमध्ये मासेमारीसाठी याच्या लाकडापासून होड्या तयार केल्या जातात। अत्यंत उपयोगी असा हा वृक्ष भारतभर सर्वत्र आढळतो, पण दुर्मिळरित्या। आनंदाची बाब म्हणजे दापोलीतील बुरंडीमध्ये गोरख चिंचेचे एकूण 6 वृक्ष आढळले। त्यापैकी 4 महामाईनगरमध्ये कलमवाडी एकाच ठिकाणी आहेत, तर एक महामाईनगर पासून थोडेसे दूर हुसेनपुरा मोहल्ल्यात आहे। धन्यवाद।